नमस्कार, मस्तान सर मॅथ स्टडी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी उद्या येणाऱ्या जो तुमचा 23-24 ला जो पेपर आहे, 24-23-24 चा जो पेपर आहे त्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे मेथडच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी विज्ञान मेथडच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। विज्ञानाचा तर विज्ञान आणि गणित ही माझीच अध्यापन पद्धती असल्यामुळे मी विषय शिक्षक असल्यामुळे याचा चांगला अनुभव मला या ठिकाणी तुमच्या समोर मांडता येईल। यामध्ये विज्ञानाच्या संदर्भामध्ये पहिला प्रश्न अशा स्वरूपाचा आहे, विज्ञानाचा अर्थ, स्वरूप आणि आधुनिक संकल्पना किंवा विज्ञानाचे स्थान स्पष्ट करा। अशी कोणतेही स्वरूप विचारायला, अर्थ विचारायला, संकल्पना विचारायला किंवा त्याचं स्थान विचारायला इत्यादीच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जर प्रश्न आले तर या खालील मुद्द्याच्या आधारे तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे। त्यामध्ये सत्य ज्ञान, प्रयोग आहे, तत्व आहे, सिद्धांत आहे, संशोधन आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र आहे आणि तंत्रज्ञान आहे। या मुद्द्याच्या आधारे विज्ञानाचं स्वरूप, आधुनिक संकल्पना किंवा स्थान कोणताही प्रश्न आला तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। साइंस के बारे में, साइंस की मीनिंग, उसकी नोयत और उसकी जदीद तस्वुरात या उसका मुकाम क्या है साइंस का, ऐसे सवाल अगर उर्दू में आया तो आपको लिखना है सच्चाई इल्म, तजुर्बा, उसूल, ज़ाब्ते, तहकीक, इल्म कीमिया, इल्म नबातात, इल्म हैवानात, इल्म फल्कियात, उसके बाद टेक्नोलॉजी। इन नुकातों के जरिए से आपको जवाब लिखना है। प्रश्न दूसरा, विज्ञानाचे प्रकार लिहा किंवा विज्ञानाच्या शाखा स्पष्ट करा। अशा दोन्ही पद्धतीनं प्रश्न जर आला तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। त्याच्यामध्ये रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, भूगोल आहे, पर्यावरण आहे, तंत्रज्ञान आहे, मत्स्यशास्त्र इत्यादी मुद्दे या ठिकाणी तुम्हाला विज्ञानाचे प्रकार किंवा विज्ञानाच्या शाखा दोन्हीपैकी एखादा प्रश्न आला येतोच त्याच्या संदर्भामध्ये हे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे। त्याच्यानंतर आहे साइंस की किस्में, साइंस की शाखा वाचन करो। जैसे उर्दू के अंदर अगर सवाल है तो उसमें लिखने का है इल्म कीमिया, इल्म नबातात, इल्म हैवानात, फिर उसके बाद ज्योग्राफिया, माहौलियात, टेक्नोलॉजी, फिर फिशरी, फिर उसके बाद क्या बोलेंगे टेक्नोलॉजी, ये तमाम उसके किस्में हम बता सकते हैं। विज्ञानाचा इतर विषयाशी समन्वय स्पष्ट करा किंवा सहसंबंध लिहा किंवा कोरिलेशन म्हणतो आपण त्याला, अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला विज्ञानाच्या संदर्भामध्ये विज्ञान भूगोल, विज्ञान गणित, विज्ञान इतिहास, विज्ञान भाषा, विज्ञान पर्यावरण, विज्ञान शारीरिक शिक्षण, विज्ञान कार्यानुभव, विज्ञान चित्रकला इत्यादी मुद्दे इतर विषयाशी समन्वय साधत असताना या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। जब उर्दू के अंदर सवाल आता था साइंस का दिगर मज़ामीन में रब्त वाज़ेह करो या कोरिलेशन लिखो, ताल्लुक वाज़ेह करो, तो उसमें लिखेंगे साइंस ज्योग्राफिया, साइंस रियाजी, साइंस तारीख, साइंस जुबान, साइंस मामूलियात, साइंस जिस्मानी तालीम, साइंस फनून लतीफा और साइंस अप्लिका, ये पूरे निकाल हम दिगर मज़ामीन में रब्त के बारे में लिख सकते हैं। त्याच्यानंतर शिक्षकाचे मूल्यमापन कोणाकोणाकडून केले जाते, मग शिक्षकाचे मूल्यमापन कोणाकोणाकडून केले जाते अशा स्वरूपाचा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला विचारला जातो तर त्याच्यामध्ये मुख्याध्यापक आहे, विद्यार्थी आहे, शिक्षक आहे, पालक आहे, समाज आहे, शिक्षण अधिकारी आहे किंवा सहकारी आहे। इथं आणखी एक मुद्दा वाढू शकता तुम्ही, सहकारी, आपला जो सहकारी आहे सहकार्याच्या माध्यमातून मौलिक की पैमाइश कौन कौन करता है, फिर उसके अंदर प्रिंसिपल है, तलबा है, मौलिम है, सरफरस्त है, समाज है, शिक्षण अधिकारी है और अपना दलील है। इन तमाम के जरिए से मौलिक की कदर पैमाइश की जाती है।
त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न, विज्ञान शिक्षकाच्या विकासात शिक्षक संघटनेची भूमिका लिहा किंवा शिक्षक संघटना म्हणजे काय सांगू, शिक्षक संघटनेचं स्वरूप लिहा. विज्ञान शिक्षक संघटनेचं किंवा गणित शिक्षक संघटनेचं विचारलं त्यात पुढे. त्याच्यामध्ये शिक्षकाची समस्या, विषयातील अडचणी, त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य, उपक्रम, प्रयोग साहित्य, पुस्तके, प्रदर्शन, शिक्षकाच्या शिफारसी आणि शिक्षकाच्या अडचणी इत्यादी मुद्दे शिक्षक संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जातात. आता लक्षात घ्या, मौलिंग का साइंस मौलिक अंजुमन ने क्या बताकर, साइंस मौलिक अंजुमन ने क्या बताकर मौलिंग के दर्श तदरीस की तरक्की होने के लिए अंजुमन का क्या किरदार, अंजुमन के बारे में शिक्षक संघटनेच्या संदर्भामध्ये मौलिक अंजुमन के बारे में कौन सा भी क्वेश्चन आने दो, ये चुनकर लिखने का है. मौलिंग की मुश्किलात दूर करना, मजमून की मुश्किलात दूर करना, तालीम वसाइल का इंतजाम करना, उसके बाद अलग अलग प्रोग्राम लेना, तजुर्बात के वसाइल, किताबें, एग्जीबिशन और मौलियों की सिफारसियां वगैरह, ये पूरे नुकातों के जरिए से हम रियाजी साइंस अंजुमन की मालूमात लिख सकते हैं. कौन सा भी क्वेश्चन पूछने दो इसके ऊपर. त्याच्यानंतर विज्ञान वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे किंवा विज्ञानाची सर्वसामान्य उद्दिष्टे, कोणत्याही उद्दिष्टावर प्रश्न जर आला त्याच्यामध्ये लिहायचं, संशोधन वृद्धी, सत्य ज्ञान, अंधश्रद्धा दूर करणे, वाईट प्रथा दूर करणे, निरक्षर, निष्कर्ष, अंदाज बांधणे, प्रयोग, व्यक्तिमत्व विकास इत्यादी मुद्द्याच्या आधारे उद्दिष्टावर आधारित कोणताही प्रश्न आला तर ते उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. यहाँ पर साइंस दर्ज तदरीस के मकासद या साइंस के आम मकासद लिखो. ऐसा अगर आया तहकीकी तो ये नुकात है, तहकीकी सोच, सही इल्म, अंधी तकलीफ को दूर करना, जो बुरे रीति रिवाज है उसको दूर करना, मुशाहिदा, नतीजा हासिल करना, अंदाज बांधना, तजुर्बात करना, हम्मा से तरक्की करना, ये वगैरह सब नुकातों के जरिए से हम आंसर लिख सकते हैं. आता 10 गाभाकृत घटक, 10 गाभाकृत घटकाविषयी माहिती लिहा अशा स्वरूपाचा प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला येईल. त्याच्यामध्ये भारतीय स्वतंत्र चळवळीचा इतिहास, भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, राष्ट्रीय अस्मिता जोपासणे, स्त्री पुरुष समानता, लहान कुटुंब प्रमाणिकाचे पालन, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही, गणराज्य इत्यादी मुद्दे. आणखी 2 राहिले तुमच्या पुस्तकामध्ये बघा, ते 2 पॉइंट कोणते राहिले, त्या 2 पॉइंटचा अभ्यास सुद्धा तुम्ही या ठिकाणी करा. 10 बुनियादी इकाइयां कौन से आता है क्वेश्चन, तो उसमें हिंदुस्तान के तारीख, हिंदुस्तान के आजादी की तारीख. नंबर 2 हिंदुस्तान के दस्तूर की जिम्मेदारियां, मर्दुजत मसावत, उसके बाद छोटा खानदान का तहफ्फुज, साइंसी नुक्ते नजर, जमहूरियत, फिर उसके बाद जो भी हमारे मुल्क के तिरंगा है, फिर उसके बाद मुल्की जानवर है, फिर उसके बाद तिरंगा है, राष्ट्रगीत है, इस सबकी हिफाजत करना, ये तमाम नुकात इसके अंदर लिख सकते हैं. त्याच्यानंतर आहे नियोजन म्हणजे काय सांगू, वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठ नियोजनाचा अर्थ, रचना, गरज, महत्व, आवश्यकता. कोणत्याही नियोजनाचे विचारते, वार्षिक, घटक, पाठ किंवा नियोजन फक्त ते विचारलं तरी आपण यायचं. उद्दिष्ट, घटक नियोजन, पाठ नियोजन याचा अर्थ, स्वरूप, वैशिष्ट्य, रचना, प्रकार काही विचारते. याच मुद्द्याच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. अध्यापनाला दिशा, उद्दिष्ट, वेळ, अध्यापन पद्धतीत सुधारणा, शैक्षणिक अनुभूती, शैक्षणिक साहित्य, चुका टाळणे, अभ्यासक्रम पूर्ण, मूल्यमापन, रिव्हिजन इत्यादी मुद्द्याच्या आधारे नियोजनावर कोणत्याही नियोजनावर प्रश्न आला तर हे मुद्दे घालून तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर व्याख्यान पद्धत किंवा निगमनात्मक पद्धत किंवा संश्लेषणात्मक पद्धत,
किंवा आगमनात्मक पद्धत, तिचे फायदे, स्वरूप, वैशिष्ट्य या कोणत्याही पद्धतीवर विचारू दे, सगळ्या पद्धतीचं मी या ठिकाणी कॉमन मुद्दे काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामध्ये अध्यापन प्रभावी, उद्दिष्ट, ज्ञानात भर, नवीन ज्ञान, मनोरंजनातून ज्ञान, अनुभवाचा फायदा, वेळेची बचत, एकाच वेळी अनेकांना ज्ञान इत्यादी पॉइंट या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. विज्ञान शिक्षकाच्या क्षमता, गुण किंवा गुण वैशिष्ट्ये लिहा. त्याच्यामध्ये वक्तशीरपणा, लेखन क्षमता, भाषण क्षमता, अध्यापन ज्ञान, प्रयोग, विषय ज्ञान, नियोजन, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, काटेकोरपणा, उपक्रम इत्यादी मुद्द्याच्या आधारे तुम्हाला हे पॉइंट लिखा येतील. उर्दू में मनसूबाबंदी यानी क्या बताकर, सालाना मनसूबाबंदी, सबक की मनसूबाबंदी, इकाई की मनसूबाबंदी, क्या मायना, जरूरत, अहमियत, फायदे, कुछ भी पूछने दो मनसूबाबंदी के ऊपर, कौन सी भी मनसूबाबंदी के ऊपर, उसमें दर्स व तदरीस को रहा, दर्स व तदरीस में सुधार, मकसद, वक्त, तालीमी तजुर्बात, तालीमी वसाइल, गलतियों में सुधार, निसाब तालीम मुकम्मल, खतरा पैमाइश और रिवीजन, ये नुकात हम बता सकते हैं. अब तरीके तदरीस यानी बयानाती तरीका है, निगमनात्मक, संश्लेषणात्मक, आगमनात्मक को क्या बोलते हैं वो देखो, तो इसके फायदे जरूरत है नुकात के जरिए से देखना, वो ट्रांसलेट करके ले आगमनात्मक, बयानाती कौन कौन से तरीके हैं देखो तुम्हारे सिलेबस में. त्याच्यामध्ये सब तरीकों को कॉमन पॉइंट. अध्यापन प्रभावी, असरदार, दर्स तदरीस, मकसद, इल्म पे जोर, नया इल्म, दिलचस्पी से इल्म, उसके बाद तजुर्बात का फायदा, वक्त की बचत और एक ही वक्त में बहुत सारे तालिब इल्मों को इल्म दिया जाता है. अब उसके बाद है साइंसी मजमून की सलाहियतें, कैपेसिटी, सलाहियतें कौन कौन से रहना चाहिए मौलिम के अंदर, वक्त का पाबंद, उसके बाद अच्छी हैंड राइटिंग, उसके बाद मजमून का इल्म, जदीद इल्म, तजुर्बात, फिर उसके बाद मनसूबाबंदी, फिर उसके बाद खतरा पैमाइश, फिर प्रोग्राम लेना और हमाज़त तरक्की, ये तमाम सलाहियतें उसके अंदर रहना जरुरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक छोटा प्रश्न राहिला, तंत्राविषयी माहिती लिहा म्हणून विचारलं. त्याच्यामध्ये तुम्हाला निरीक्षण तंत्र टिपाल्यामध्ये निरीक्षण तंत्र किंवा दुसरा एक असं प्रश्न तंत्र किंवा स्पष्टीकरण तंत्र या तिन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातोय. निरीक्षण तंत्रामध्ये मुद्दे लिहिताना तो जागा नाही म्हणून लिहिलेला आहे. निरीक्षण तंत्रामध्ये मुद्दे लिहिताना अचूक निरीक्षण, बारकाईने निरीक्षण, मुद्दे त्याच्यामध्ये निरीक्षण तंत्रामध्ये अचूक निरीक्षण, बारकाईने निरीक्षण, उद्दिष्टावर आधारित निरीक्षण, विषयाला अनुरूप निरीक्षण, त्यानंतर निरीक्षण करताना इतर कामे काही करू नये, काळजीपूर्वक निरीक्षण करावे. प्रश्नतंत्र, प्रश्न सुटसुटीत असावे, प्रश्न सोपे असावेत, मध्यम प्रश्न असावेत, विषयाला अनुसरून असावेत, उद्दिष्टाला अनुसरून असावेत, ही मुद्दे त्या ठिकाणी. स्पष्टीकरण, स्पष्टीकरण स्पष्ट असावेत, योग्य असावेत, भाषा योग्य असावी, योग्य उदाहरणे असावेत, विद्यार्थ्याचा स्पष्टीकरण तंत्रामध्ये योग्य त्या साहित्याचा वापर केला जावा, हे येऊ शकतात. तकनीक, उर्दू मीडियम 3 तकनीक में से एक पूछा जाता है, मुशाहिदाती, सवालाती तकनीक और वजाती तकनीक. मुशाहिदाती तकनीक बारीकी से मुशाहिदा रहना, मकसद पर मुनस्सर मुशाहिदा रहना, मुशाहिदा करते समय दूसरे को इनसे काम नहीं करना और कंसंट्रेशन इकट्ठा रखकर मुशाहिदा करना, ये नुकात उसके अंदर लिख सकते हैं. सवालाती तकनीक, सवालात मौत पर मुनस्सर रहना, अच्छे सवालात रहना, जुबान अच्छी रहना, बच्चों की उम्र के मुताबिक रहना, सवालात हर किस्म के आसान, मुश्किल और मीडियम हर किस्म के सवालात रहना. स्पष्टीकरण यानी वजात, वजाती तरीके में वजात की जुबान अच्छी रहना, तलबा के उम्र के मुताबिक रहना, मवाद के मुताबिक रहना, ज्यादा से ज्यादा मिसालें देना वगैरह हम नुकात लिख सकते हैं. टिपाली प्रश्न अशा पद्धतीनं मी विज्ञानाच्या संदर्भामध्ये, विज्ञान मेथडच्या संदर्भामध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला. विद्यार्थी मित्रांनो, ह्याचे काय भरपूर पॉइंट तुम्हाला दुसऱ्याही मेथडमध्ये बरेचसे पॉइंट कॉमन आहेत. दुसऱ्याही मेथडमध्ये दुसरे विद्यार्थी किंवा अंडरस्टँडिंग डिसिप्लिन तुम्हाला नाही आपल्या कॉलेजला, परंतु दुसऱ्या कॉलेजने डिसिप्लिन
जो पेपर सर्वसमावेशक शिक्षणाला जो आ पेपर आहे त्या पेपरमध्ये हा पूर्ण भाग आहे दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला फॉरवर्ड करा, त्याची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवा. चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये तुम्ही कळवा. बरेचसे विद्यार्थी कमेंट्स करत नाहीत. तुम्हाला का वाटतं व्हिडिओच्या संदर्भामध्ये काही ना काही तुम्ही कमेंट्स करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.